आपण कसं म्हणतात हे स्वयंपाक छान झालाय का, एकदाच चपाती चांगली केली, रोज माझ्याकडे चपात्या आहेत. श्वेता ए काय मी तुला खायला देते काय आईस्क्रीम गरमीचं. डेअरी मिल्क पण मला भाकर करून दाखवते छान. मी तुला शिकवलं का नाही भाकरी करायला? काय हा श्वेता वाकडं दाखवते मला. कधी तू जरी ह्याच्यात दिसत नसलीस तर मला तरी दिसतेस. असं नाही करावं. मग काय करावं, नाही करू तर. भाकर करून दाखव ना बाळा, कसं तिंबायचं काय नाही. अगं मला नाही येत भाकरी करता, बघ ती त्याच्यामध्ये कशामध्ये उरडीत बुक्की मला नाही येत. कसं तिंबायचं? असं तिंबायचं का? आणि पाणी किती टाकायचं? पाणी किती टाकायचं? वाटीभर पीठ घ्यायचं का 2 वाट्या घ्यायचं? 4 वाटी पिठामध्ये. चांगलं सांग हा. कारण हे बघून शिकणाऱ्या पण असतात मुली तुझ्यासारखे. काय 4 वाटी पिठामध्ये 10 वाटी पाणी टाकायचं. नीट सांग. मी तसं शिकवले तुला बघ. मी तसं शिकवले तुला. नीट. आता मी थोडी ना मेजरमेंटने पाणी टाकते तेव्हा. पीठ मग मळायचं असते एवढं माहितीये. हां मग असं पीठ सारखं सारखं थोडं थोडं घेऊ मऊ करायचं का? पीठ नाही ग, पाणी मध्ये थोडं थोडं घेऊन मऊ करायचं असतं. असं आहे का? बरं बरं, चांगलं करून दाखव आणि शिकव. कारण तुझ्यासारख्या बायाच मी बाई आहे का माझ्यासारख्या बाया? इज्जतच काढली 8 वर्षाची. आमच्या बायांना भाकरी येतात. तू पण बाईच ना, का पोरग झाली का? बाया आणि पोरींमध्ये फरक असतो मम्मी. अगं फरक बाया असतात त्यांचं लग्न झालेलं असतं, त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र असतात, नवऱ्याच्या नावाचं कुंकू असतं. मी तर अजून मुलगी आहे ना, 18 वर्षीय मुलगी. तसं नाही, बाई पण लय भारी आहे. कारण हे घरातले काम आपल्या मनावर असतात. आणि गड्यांना बघ की टाइम टू टाइम, 1ची ड्युटी असलं 1लाच जावं लागतंय, 8ची ड्युटी असलं 8लाच जावं लागतंय. आपल्याला बघ बरं आता 12 वाजले स्वयंपाक करायला. अजून सकाळी नाश्ता झाला की 12 वाजतात स्वयंपाक करायचं. माझी आंघोळ नाही झाली, तुम्हाला कशाला घाई करते? आंघोळ कर कशाला बोलतो सकाळी? बघा मित्रांनो, फक्त कशी बोलते बघा मैत्रिणींनो, कशी बोलते बघा. आणि माझी मुलगी आहे श्वेता, ती खूप छान भाकरी बनवते. तुम्ही एकदा बघा तिच्या भाकरी कशा आहेत काय नाही. असं चाळायचं पीठ, भाकरी करताना एवढं पीठ घ्यायचं खाली. अजून एकदा थोडंसं आणि ते पीठ असं करायचं, त्याच्यावर अशी उंडा ठेवायचा भाकरीचा आणि मग असा उंडा तुपून घ्यायचा व्यवस्थित. थोडं थोडं पीठ लावायचं त्याला, म्हणजे लवकर थापत करते. आणि बघा किती छान करते, एकदम नाजूक. आणि दोडीमधली भाकर मी तुम्हाला दोडीतली भाकर दाखवते. हे बघा, ही आहे तिची भाकरी मैत्रिणींनो. बघितलं, हे बघा किती छान आहे ना, नाजूक नाजूक. खूपच छान भाकरी बनवते. आता एक करून दाखवते तुम्हाला ती भाकरी. अशी थापटायची, म्हणजे आपल्याला कळते किती मोठी करायची, किती जाड आहे. ज्वारीची भाकरी काही मुलींना येत नाही, बायकांना सुद्धा येत नाही. अशी जाडजूड ठेवतात किंवा भाकरी तिकडे होते, तुटते. पण हिला मी शिकवलंय छानपैकी करायला, पण छान करते. मला आवडते तिची भाकरी खायला, म्हणून मी तिला रोज करायला लावते.
आम्हाला घरातली नोकर बनवली, रोज करायला लावते. म्हणून पोरी नवनी पोटाला लक्षात खाण्यासाठी काही नोकरच लागतं का ग? पोरी स्वतः करून खायचं राहते. लक्षात ठेवा, कधी पण चांगला स्वयंपाक एकदाच करून दाखवायचं नाही. हा. याच्यामुळे काय होतं की आपल्याला रोज स्वयंपाक करायला लावतात. वा कन्या चांगलं शिकलेस की माय. चांगला स्वयंपाक करून खाऊ घातलं तर त्याच्या आत्म्याचा आशीर्वाद लागतो. चांगलं करून खाऊ घातलं आणि परत करणार नाही, रोज रोज करायला लावतात म्हणलं तर तसं कसं जमते मा. चांगलंच करायचं स्वयंपाक. एकदाच भाकरी चांगला केला तेव्हापासून माझ्या चांगलं केलं आपण कसं म्हणतात हे स्वयंपाक छान झालंय का एकदाच म्हणतात. चपाती चांगली केली, रोज माझ्याकडे चपात्या आहेत. मी एकदाच भात चांगला केला, हे बघा. रोजचा भात एवढी माझ्याकडे. गोल गोल भाकरी बनवली तिने. खूप छान भाकरी बनवते म्हणून तिला मी रोजच बनवायला लावते आणि हा, एकदम guys, टेस्ट मी लागते नोकर आहे, guys, ते. घरातली. एकदम टेस्ट लागते मी ती नोकर भाकर, हूँ, ज्वारीची guys. भाकरी आणि चपाती पण एकच नंबर बनवते. तर तुम्ही पण शिका मैत्रिणींनो बनवायला आमच्या श्वेतासारख्या भाकरी. खूप एन्जॉय करून आम्ही स्वयंपाक करून घेतो हिच्याकडून. आणि मुलींना गोड गोड बोलून त्याला स्वयंपाक शिकवायचा आणि आपल्याला पण खायला भेटते मुलीच्या हातचं जोपर्यंत मुलगी आपल्या घरी आहे तोपर्यंत. चला बाय सगळ्यांना आणि स्वयंपाक शिका भाकर कशी केली काय नाही.